ही काही सफरचंद नाहीत आणि नाही आवडली तर फुकट पैसे जायचे. असं म्हणत मी निघाले तर जरा ठेरिये तो फ्रूटवाला म्हणाला आणि आम्ही थबकलोच. जिथं इंग्लिश शब्द कानी पडणं मुश्किल त्या फ्रान्स शहरात आम्ही चक्क हिंदी वाक्य ऐकलं. आम्ही माघारी फिरलो. तो फळवाला म्हणाला, ये लेके जाइये. फार महाग आहेत आणि ही कोणती फळं तेही माहिती नाहीत. तेव्हा तो म्हणाला, ह्याला नेक्ट्रीन म्हणतात. बऱ्याच वर्षांनी मला इंडियन भेटत आहेत, मी तुम्हाला ही फुकटच देणार आहे. त्यानं 5-6 नेक्ट्रीन प्लॅस्टिक पिशवीत घालून दिली. नेक्ट्रीन मिळाल्यानं आनंद झालाच, पण एका भारतीय मनुष्य फ्रान्समध्ये आपला जम बसवतोय ह्याचा अधिक आनंद वाटला. म्हणून आम्ही कौतुकानं पैसे देऊ लागलो तेव्हा तो म्हणाला, पैसे मत दीजिए, इंडिया के लोगों के खातिर इतना तो मैं कर सकता हूँ. भारतीयांविषयी इतकं प्रेम वाटणाऱ्या या परदेशीय भारतीयांना भारताविषयी प्रेम नाही असं मी म्हणतो, कारण स्मगलर, आतंकवादी वगैरे फार फार प्रेमळ माणसं भारतावर खूप खूप प्रेम करतात आणि भारतात राहतात. बहुत धन्यवाद असं म्हणत मी त्याचे आभार मानले आणि लूर म्युझियम पाहायला निघालो. लूर म्युझियम. लोअर या स्टेशनवर आम्ही उतरून मग लूर म्युझियमपाशी गेलो. हा एखादा राजवाडा आहे हे लगेचच लक्षात येतं. जगातला हा सर्वात मोठा राजवाडा की ज्याचं आता म्युझियममध्ये रूपांतर झालं आहे. या राजवाड्यात 13व्या शतकापासून फ्रान्सच्या राजघराण्यांनी वास्तव्य केलं. नेपोलियन पण ह्या राजवाड्यात राहत होता. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर ह्या राजवाड्याचं म्युझियममध्ये रूपांतर झालं. ह्या म्युझियममध्ये जागतिक कीर्तीच्या 2.5 लाख वस्तू आहेत. आपल्या इथं मात्र संस्थान खालसा झालं तेव्हा राजवाड्यातील बऱ्याच वस्तू नाहीशा झाल्या असं विजयाराजे शिंदे यांनी लिहिलं आहे. त्या वस्तू त्यावेळच्या अधिकाऱ्यांच्या घरी गेल्या. असं आहे आपलं थोर थोर सरकार आणि भारतावर प्रेम करणारे प्रेमळ अधिकारी. या वस्तुसंग्रहालयात लिओनार्दो दा विंची या थोर चित्रकाराचं मोनालिसा हे जगप्रसिद्ध चित्र आहे. या चित्रात पुरुषी वाटणारी ही बाई कौतुकाचा विषय का झाली हे काही मला अजूनपर्यंत समजलेलं नाही आहे. तिचं ओठाच्या कोपऱ्यातलं हास्य चांगलं आहे, पण बाई छान वाटायला नको. कुणी हे चित्र लिओनार्दो दा विंचीचंच आहे म्हणतात, हे तर आणखीनच अजब. पुरुष बाईसारखा दिसणं हे फक्त होळीत घडतं ना. विक्ट्री ऑफ सार्मथ्रस हे विख्यात शिल्प पण इथं दिसतं. व्हीनस द मिली हे शिल्प मात्र खूप आवडलं. लूर म्युझियमचे 6 विभाग आहेत. ग्रीक रोमन अँटिक्स, ओरिएंटल अँटिक्स, इजिप्शियन अँटिक्स, मध्ययुगीन स्कल्प्चर्स, कला आणि शिल्प यांचं पुनरुज्जीवन झालेली चित्र आणि शिल्प, मध्ययुगीन कलात्मक वस्तू आहेत. हा वस्तुसंग्रहालय इतका प्रचंड आहे की 2-3 तासात आपण काय पाहू शकतो तेच समजत नाही. जगभराच्या प्रसिद्ध चित्रकारांची चित्रं इथं ठेवली आहेत. प्रामुख्यानं ग्रीस, इजिप्त, रोम अशा ठिकाणची निवडक चित्र आणि शिल्प पाहायला मिळतात. मायकेल एंजेलोची चित्र आणि शिल्पही इथंच ठेवलेली आहेत. फ्रान्सच्या राजे रजवाड्यांचे विविध मुकुट इथं ठेवलेले आहेत. विविध रत्नांनी युक्त असे हे मुकुट पाहत राहावे असे आहेत. अर्थात ही रत्नं टॉवर ऑफ लंडनमधल्या मुकुटातील रत्नांएवढी मोठी नाहीत, पण सावकाशीनं ही रत्नं पाहता येतात. रखवालदाराचा पाठीमागं झटकून असतो. विविध चित्रकार आणि शिल्पकार या चित्रांचा आणि शिल्पांचा अभ्यास करण्यासाठी इथं येतात. जॉन वर्मिनचं लेस मेकर, एडगार देगासची लॅबसिंथ व आफ्टर दी बाथ वगैरे चित्रं पण इथं दिसली. एडगार देगास तर लूर म्युझियममध्ये येऊन कितीतरी चित्रांची कॉपी करत बसायचा. निवडक चित्रांच्या व शिल्पांच्या प्रतिकृती इथं विकत मिळतात. युरोपमधील देशांच्या चित्रकलेची प्रगती दाखवणारी 6,000 चित्रं लूरमध्ये पाहायला मिळतात. फ्रान्समध्ये लहान मोठे असे एकंदर 90 म्युझियम्स आहेत. व्हिक्टर ह्युगोज हाऊस हा वस्तुसंग्रहालय तर त्याच्या घरातच आहे. या सर्व म्युझियम्सना भरपूर तिकीट असतं आणि फॉरेनर्सना ते परवडतं. आपल्या पुण्याच्या केळकर वस्तुसंग्रहालयानं फॉरेनर्सना थोडं तिकीट वाढवलं तर आपल्या इथल्या काही लोकांचा जीव उडून एकदम आकाशाला पोचला. श्रीमंत देश आणि गरीब देश पाहून त्याप्रमाणे तिकीट ठेवावं हे फॉरेनर्सना पटेल, पण त्यांच्या ह्या प्याद्यांना पटणार नाही. फ्रान्स हे तऱ्हेतऱ्हेच्या सेंट्सचं माहेरघर. इतर देशात इथल्या महत्त्वाच्या स्थळांची माहिती असते. फ्रान्समधल्या माहितीपत्रकात फ्रान्समधल्या विविध वस्तूंच्या डिपार्टमेंटल स्टोर्सची माहिती असते, पण त्यातही प्रामुख्यानं सेंट्स मिळण्याची ठिकाणं विशेषत्वानं उद्धृत केलेली आहेत. लूर म्युझियम पाहून झाल्यानंतर आम्ही कॉन्सिजरी ही वास्तू पाहायला गेलो.
टॉवर ऑफ लंडन हा जसा एक भयाण तुरुंग होता, तसाच कॉन्सिजरी हा फ्रान्समधला तुरुंग. फ्रेंच राज्यक्रांतीनंतर बॅस्टिलचा तुरुंग फोडला गेला आणि त्यानंतर राजबंदी कॉन्सिजरी या तुरुंगात ठेवले जाऊ लागले आणि नंतर त्यांना हाल हाल करून मारले. 16वा लुई आणि मेरी अँटोनिएटला क्रांतिकारकांनी अटक केल्यानंतर ह्याच अंधार कोठडीत ठेवलं होतं. 16व्या लुईच्या भावाला ह्याच अंधार कोठडीत ठेवलं होतं व ज्या न्यायाधीशानं त्याला शिक्षा फरमावली त्या न्यायाधीशाला लोकांनी इथंच गिलोटीनखाली बळी दिलं. थॉमस पेन ह्या अमेरिकन लेखकानं ह्या अंधार कोठडीतील आपल्या आठवणी लिहून ठेवल्या आहेत. फ्रान्सच्या बरोबर मध्यावरून सीन नदी वाहत असल्यानं जवळजवळ 31हून अधिक पूल या नदीवर आहेत. फ्रान्स उद्यानासाठी पण प्रसिद्ध आहे. बाय दी बलोन हे 2,500 एकरांचं प्रचंड वन आहे. मेट्रोची 3 स्टेशन्स ह्याच्याजवळ येतात. एवढं हे अवाढव्य उपवन आहे. एवढ्या या उपवनात 2 सरोवरं आहेत, टेनिस स्टेडियम, लहान मुलांसाठी प्राणी संग्रहालय, रेससाठी 3 ट्रॅक्स आहेत. इतकं हे अवाढव्य उपवन आहे. इथल्या मोठमोठ्या झाडांमुळं हे एखाद्या अरण्यासारखं वाटतं. बॅगेट पार्कमध्ये गुलाब आणि वॉटर लिलीचं प्रदर्शन होतं. ह्या प्रदर्शनातील मोठमोठे व रंगीत गुलाब पाहून डोळे वेडेखुळे होतात. मुंबईतली गुलाबांची प्रदर्शनं पाहिली होती, पण हे गुलाब म्हणजे एवढे मोठे की आपल्या इथल्या गुलाबाला बटन गुलाब हेच नाव द्यावं. या उपवनात रात्रीच्या सुमाराला एकट्या दुकट्या बायकांनी फार वेळ राहू नये असं ऐकलं असल्यानं संध्याकाळ व्हायच्या आधीच आम्ही मेट्रो गाठली. इथं कधीही पाहावं, रेस्टॉरंट्स आणि कॅफे सदा भरलेले असतात. ही माणसं सदा सर्वत काळ काय खात बसतात तेच कळत नाही. इंग्लिश माणूस सदा धावपळीत, तर फ्रेंच माणूस सदा आरामात असतो. केसांच्या तर इतक्या नाना तऱ्हा की पाहताना कोण बाई आणि कोण पुरुष तेच समजत नाही. बरेच पुरुष लांब केस वाढवून चक्क बो बांधतात, तर काही जण बाकी सर्व डोकं अगदी तुळतुळीत करून मानेच्या वर मद्रासी भटजीसारखं थोडे केस ठेवतात. काही पुरुष महाराष्ट्रातल्या भटजीसारखी शेंडी ठेवतात, पण मग ही शेंडी छान जाड असते आणि हे मधले केस निळे, पिवळे आणि लाल असे रंगवलेलेही दिसले. बायका मात्र सगळ्या बॉबकट किंवा बॉयकट केलेल्या जीन्स घालणाऱ्या होत्या. काही पुरुष अत्यंत नाजूक असतात आणि केस वाढवून बो बांधतात. छातीवरनं ओळखावं तर काही बायका सपाट छातीच्याही असतात, त्यामुळे स्त्री पुरुष ओळखणंच जड जातं. बर्न आणि बॉन एक गोंधळ. दुसऱ्या दिवशी स्वित्झर्लंडला प्रयाण करायचं होतं म्हणून लवकरच झोपी गेलो असं ठरवलं खरं, पण दुसऱ्या दिवशीच स्वित्झर्लंडला पोहोचायचा योग नव्हता. लझारे स्टेशनवर प्रथम आम्ही आलो त्यावेळी एक गुजराती जोडपं आम्हाला भेटलं होतं आणि लझारेवरूनच स्वित्झर्लंडला जायला डायरेक्ट ट्रेन आहे असं तो गुजराती मनुष्य म्हणाला होता, म्हणून आम्ही अगदी आरामात होतो. तोंड धुवून कॉफी वगैरे पिऊन आम्ही जवळच असलेल्या लझारे स्टेशनवर गेलो. इन्फॉर्मेशनच्या लाईनीत गाडी केव्हा सुटते हे विचारण्यासाठी गेलो तेव्हा इन्फॉर्मेशनवालीनं सांगितलं की बर्नला गाडी निघायची वेळ 12:10 अशी आहे. स्वाती एक्सचेंजच्या लाईनीत उभी राहिली. ही लाईनही बरीच मोठी होती. आम्ही 12:10पर्यंत गाडीपाशी पोहोचू का असा प्रश्न पडला, म्हणून स्वाती लाईनीत उभी राहिली आणि मी सामान पॅकअप करायला हॉटेलवर गेले. 11 वाजायला आले तरी आणखीन 2 माणसं स्वातीच्या पुढं होती. तेव्हा स्वातीनं आमची अडचण सांगून एक्सचेंज घेतलं. नंतर तिकिटाच्या लाईनीत उभी राहिली आणि इन्फॉर्मेशनवालीनं दिलेला कागद स्वातीनं तिकीट देणाऱ्याला दाखवला. तेव्हा तो म्हणाला, हे तिकीट इथं मिळणार नाही, तुम्हाला गॅरी दी नॉर्डला जायला हवं. म्हणून गॅरी दी नॉर्डची तिकीटं काढून स्वाती हॉटेलवर आली. घरी आल्यावर आम्ही युरेलचं टाईम टेबल पाहिलं. त्यात तर बर्नला लिओनवरून गाडी जाते असं लिहिलं होतं. म्हणून काहीतरी गोंधळ आहे असं वाटून आम्ही लिओनवरूनच जायचं ठरवलं. पण गॅरी दी नॉर्डची तिकीटं तर काढली होती, म्हणून परत तिकीट खिडकीपाशी ती तिकीटं बदलून मिळतील का विचारलं, तर तेच तिकीट लिओनसाठी चालेल असं ती बाई म्हणाली. मग आम्ही सामान घेऊन लिओनला जायला निघालो. तो डू यू वॉन्ट एनी हेल्प असं एक भारतीयांसारखा दिसणारा मनुष्य विचारत होता. येस, मी पटकन म्हणलं. आम्हाला भेटलेल्या माणसाचं नाव होतं रफिक. तो मूळचा पॉंडिचेरीचा असून आता फ्रान्समध्ये एअरपोर्टमध्ये काम करत होता. त्यानं त्याचं आयडेंटिटी कार्डही दाखवलं. तो आमच्याबरोबर लून स्टेशनावर आला. मी सामानापाशी बसले आणि स्वाती आणि रफिक तिकीटं आणायला गेले.
तिकीट 5-10 मिनटात मिळालं असतं आणि आमच्या दोघींचं स्वित्झर्लंडला प्रयाणही झालं असतं. मी त्या दोघांची वाट पाहत बसले. 10 मिनटं झाली, 15 मिनटं झाली तरी पत्ता नाही. तिच्याकडची पर्स तर त्याने घेतली नाही की स्वातीलाच काही केलं मनात विचार आला. अर्धा तास होऊन गेल्यावरही हा विचार अगदी पक्काच झाला. 2 मुली आणि हे भारतात. स्वातीचा पत्ता नाही, पैसे तिच्याबरोबरच. मी पॅरिसची भिकारीण तर होणार नाही. माझ्या डोळ्यात पाणीच आलं. स्वातीला मी कशी आणि कुठं शोधू? तिचं काही बरं वाईट झालं असेल तर मी कशी जगू? जीव असा टांगणीला लागला असतानाच रफिक आणि स्वाती आले. केवढा तरी आनंद झाला. रफिकला उत्तम फ्रेंच येत असूनही अर्धा तास ती दोघं ह्या काउंटरपासून त्या काउंटरपर्यंत हिंडत होती. अर्ध्या तासानं त्यांना नेमका काउंटर मिळाला. तिकीटं घ्यायच्या वेळी तिकीट देणारा म्हणाला, इथून तुम्हाला डायरेक्ट तिकीट मिळणार नाही, तुम्हाला कोलनचं तिकीट घ्यावं लागेल आणि किंवा ब्रुसेल्सचं. स्वातीला प्रश्न पडला, ब्रसेल्स आणि कोलन ही जर्मनीतली गावं, तिथं जाऊन मग स्वित्झर्लंडला का जायचं? स्वातीनं तिकीट घेतलंच नाही. तिनं रफिकला विचारलं, बर्नला जायला जर्मनीतल्या कोलनला कशाला जायचं? तुम्हाला कुठं जायचं आहे, जर्मनीला का स्वित्झर्लंडला? रफिकनं विचारलं. स्वित्झर्लंडला, स्वाती म्हणाली. तेव्हा रफिक म्हणाला, इन्फॉर्मेशनवालीला जी माहिती दिली आहे ती जर्मनीतल्या बॉनची. तेव्हा आमच्या डोक्यात प्रकाश पडला की स्वित्झर्लंडच्या बर्नला जायचं असं सांगूनही त्या इन्फॉर्मेशनवालीला बर्न म्हणजे बॉन वाटलं. तिथं बर्नचा उच्चार सरळ न करता जीभ आत खेचत, जीभ लटलटत बर्न म्हणायचं असतं. माझी जीभ लटलटली. नाहीतर उच्चारात फरक पडतो. हे ज्ञान अर्थात बर्नच्या टेरेसनं नंतर दिलं. तरी स्वाती इंग्लिश मिडियममध्ये शिकलेली. या उच्चारांच्या गोंधळात आम्ही दोघी सरळ जर्मनीलाच पोचणार होतो. स्वातीनं कोलनचं तिकीट घेण्याचं नाकारलं आणि रफिक भेटला, हे आमचं केवढं भाग्य. बरं झालं फ्रेंच शिकलो नाही ते. 11 वर्ष इंग्लिश शिकून उच्चारांचा हा गोंधळ. फ्रेंच शिकलो असतो तर आम्ही गोंधळी असं प्रहसनच लिहायला लागलं असतं. या गोंधळात गाडी निघून गेली होती. नंतर बर्नला जाणाऱ्या गाड्या रात्री अपरात्री तिथं पोहोचणाऱ्या होत्या. त्यावेळी दुपारचा 1 वाजला होता आणि बाझलला जाणारी गाडी 1:30 होती. आम्ही धावत पळत जाऊन तिकीट काढलं. मी गॅरी द ईस्टला जाणारी फास्ट गाडी धावत पळत पकडली. ईस्ट या स्टेशनपाशी पोहोचलो तो 1:45 वाजून गेले होते. त्यानंतर संध्याकाळी 5:04 जाणारी गाडी बाझलला रात्री 9:41 पोहोचणार होती आणि त्यानंतर पुढं बर्नला जायला 10:30 वाजून गेले असते. रात्री अपरात्री पोचणं आम्हाला नको होतं. शेवटी ईस्ट या पॅरिसमधील स्टेशनवरून 10:40 जाणाऱ्या गाडीनं जायचं आम्ही पक्क केलं. कारण बाझलला ती पहाटे 5:39 पोहोचणार होती. बाझलवरून बर्न जायला कनेक्टिंग ट्रेन खूप असतात असं रफिक म्हणाला. तेव्हा आम्ही 9:41 रात्रीचं तिकीट काढलं. स्टेशनवरच 8 तास काढायचे होते. फ्रान्समधली स्टेशन्स अत्यंत गचाळ आहेत. सगळीकडे कागद आणि सिगरेटची थोटकं पडली होती. तिथं बसायला बाकही नव्हती. इतर फॉरेनर्स तिथंच मांड्या ठोकून बसले होते. स्टेशनवरच्या टॉयलेट रूमला पैसे द्यावे लागत होते. एका बाईनं स्टेशनच्या बाहेरच आपल्या मुलाला शू करायला उभं केलं होतं. आम्ही बराच वेळ प्रथम उभ्याच होतो, पण मग 8-10 टोळकी खालीच बसलेले पाहून आम्हीही खालीच बसलो. बसता बसता संकोच वाटला. नंतर मी, स्वाती आणि रफिक गप्पा मारत बसलो. रफिक पॉंडिचेरीत ख्रिश्चन मिशनरीत होता. त्यांच्या साहाय्यानंच तो फ्रान्समध्ये आला. रफिक म्हणाला, तुम्ही आता काळजी करू नका. बाझलला तुम्ही पहाटे पोचाल. नंतर तिथं दर तासानं बर्नला जायला लोकल ट्रेन असते. तू बाझलला नेहमी जातोस का? मी विचारलं. नाही, पण बाझलच्या अलीकडं मल्होन्स हे गाव आहे, तिथं मिलिटरी शिक्षणासाठी मी जातो. तू एअरपोर्टवर काम करतोस की मिलिटरीत? मी गोंधळून विचारलो. माझा गोंधळ लक्षात येऊन तो म्हणाला, मी एअरपोर्टवरच आहे कामाला, पण फ्रान्समध्ये ज्याला राहायचं त्याला मिलिटरी ट्रेनिंग कंपल्सरी घ्यावंच लागतं. शिवाय मी विमान कंपनीत काम करत असल्यानं गाडी भाड्यात मला 75 ते 80% डिस्काउंट मिळतो. त्यामुळे मी खूपदा स्वित्झर्लंडला गेलो आहे. रफिक भेटला म्हणून, नाहीतर आपण बॉनलाच पोचलो असतो. मनात एकसारखं येत होतं. त्याच्या रूपानं देवच पावला की अल्ला पावला म्हणावं. नंतर आम्ही दोघी पाणी पिऊन आलो आणि फिरून गप्पा मारत बसलो. फ्रान्समध्ये इंग्लिश का नाही कुणी बोलत? स्टेशनवर पाटीसुद्धा इंग्लिशमध्ये नसते.
मी रफिकला विचारलं. इंग्लिश भाषा जगभर पसरली आहे याचा त्यांना फार राग आहे. पण लंडनमध्ये तर इंग्लिश भाषेबरोबर जर्मन, फ्रेंच वगैरे भाषेतही लिहिलेलं असतं. आता फ्रान्समध्ये बदल होऊ लागला आहे. जुनी लोकं आहेत, त्यांना इंग्लिश अजिबात समजत नाही. पण आता शाळांमधून इंग्लिश शिकवू लागलेत. त्यामुळं शाळा आणि कॉलेजेसमधल्या मुलांना इंग्लिश जरा जास्तच येतं. मला एकदम स्टेशनवर भेटलेली ती फ्रेंच मुलगी आठवली. तिच्यामुळं आम्ही फ्रान्स पाहू शकलो. फ्रान्सची लोकंही तुटकच वाटली, स्वाती म्हणाली. तेव्हा रफिक म्हणाला, हो, फ्रेंच लोकांना स्वतःच्या वंशाचा फार अभिमान आहे आणि ते परंपरावादीही आहेत. आम्हालाही ते कमी प्रतीचं समजतात. आपल्या भारतातही हरिजन लोकांना असंच वागवलं जातं ना बिचाऱ्यांना. रफिक अगदी तळमळीनं बोलत होता आणि मग तो म्हणाला, जिथं तिथं पैशालाच प्राधान्य असतं. परस्पर प्रेमभावना लोकांच्या मनात नसतेच. रफिक 11:30 वाजूपासून 4:30 वाजेपर्यंत होता. 4 वाजता स्वाती आणि तो पिक्चर पोस्टकार्ड्स आणायला गेले. त्यानं आमच्यासाठी कॉफी आणि फ्रेंच फ्राईज विकत घेतले. नको म्हटलं तरी तो ऐकेच ना. त्यानंतर त्याला आम्ही मुंबईला आमच्याकडे यायचं आमंत्रण दिलं. मुंबईला त्याचं कुणीच नसल्यानं तो मुंबईला आमच्याकडे नक्कीच येणार आहे. तो 5:30च्या सुमारास परत गेला. पॅरिस स्टेशनवर बोला दाजिबासारखी पॅन्ट घातलेली बरीच मुलगी दिसली. दादा कोंडक्यांचीच फॅशन त्यांनी चक्क चोरली असावी. आता काही काळजीचं कारण नाही, आपण नीटपणे बर्नलाच जाऊ, असं त्यांनी आम्हाला आश्वासन दिलं. निघता निघता तो म्हणाला, मात्र हे तिकीट तिथल्या मशीनवर टिक करून घ्या. अर्थात तुम्ही परदेशी आहात म्हणून एवढा नाही त्रास व्हायचा, पण आम्हाला खूप दंड असतो. कसं कुठं टिक करायचं ते तू दाखव, असं मी त्याला सांगितल्यावर तो आणि मी उठलो. स्वाती सामानाजवळ बसली आणि चालता चालता तो म्हणाला, फ्रेंच लोक इतके परंपरावादी आहेत की लंडन आणि अमेरिकन मुलींप्रमाणे इथल्या मुलींना मोकळीक नसते. मग लुडो वगैरे कसं चालतं? त्या बायका वेगळ्या असतात. लुडो इथं इतका प्रसिद्ध आहे, पण त्यामुळं चांगल्या घरातल्या बायकांना थोडी जास्तच बंधनं असतात, रफिक सांगत होता क्रमशः.